नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्वजण? तर आपल्या महाराष्ट्राची शानच म्हणता येईल. तर पुरणपोळीशिवाय आपण आपलं जेवण हे परिपूर्ण होऊच शकत नाही. आणि ही पुरणपोळी जर मऊ लुसलुशीत आणि तितकीच चविष्ट असेल तर जेवणाची रंगत नक्कीच वाढल्याशिवाय राहत नाही. तर अशी ही पुरणपोळी आपल्याला मऊ लुसलुशीत बनण्यासाठी काही टिप्स आहेत. माझी पुरण बनवण्याची पद्धत पण काही थोडीशी वेगळी आहे. तर आपण ती बघूया आता कशी बनवायची ती. तर त्यासाठी मी सर्वात प्रथम 2 वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे. तर ही डाळ आपण 4 ते 5 तासांसाठी जर भिजत घालत ठेवली तर पुरण आपलं खूप मऊ शिजतं आणि पोळ्या पण मऊ बनतात आणि फुटत नाहीत. तर मी डाळ भिजत घालत ठेवली होती आणि आता आपण ती कुकरला लावून घेत आहेत. कुकरला लावल्यानंतर आपल्याला तिच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आणि आपण कुकरला लावत असताना मी डाळीमध्ये थोडंसं तेल टाकलं होतं 1 ते 2 चमचे. त्याच्यामुळं पण डाळ मऊ शिजते. आता आपली डाळ एकदम मऊ शिजलेली आहे. आता आपण ती डाळ त्याच्यातलं जे पाणी आहे ते काढून घेत आहेत, कारण आपल्याला ते आमटी बनवण्यासाठी यूज करायचे. आता मी त्याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि मी डाळ ही पुरण यंत्रामध्ये बारीक करून घेत आहे. तर गरम डाळ असतानाच पुरण यंत्रात वाटून घेतली तर खूप पटकन वाटलं जाते आणि फास्ट स्वयंपाक बनवायला मदत होते. तर आता मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईला मी तूप लावून घेत आहे, कारण आपल्याला पुरण परतायचे तर ते कढईला चिकटलं नाही पाहिजे म्हणून. आणि मध्ये अगोदर 1 चमचा तूप घातलेलं पण आहे. त्यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर पण टाकलेली आणि त्याच्यामध्ये आता आपण हे वाटून घेतलेलं पुरण घालत आहोत. आणि त्यासोबतच मी आता गूळ घालत आहे. आपली 2 वाटी डाळ होती तर त्यासाठी मी 1.5 वाटी गूळ घालत आहे. तर हे प्रमाण जे आहे ते परफेक्ट आहे. या प्रमाणानुसार तुम्ही गूळ घातला तर पोळी जास्त गोड बनणार नाही आणि चवीला पण उत्तम लागते. तर आता आपण पुरणामध्ये गूळ घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे पुरण घट्ट होईपर्यंत हलवत राहायचे. आता आपण जसं जसं पुरण हलवत राहील तर तसं हा गूळ वितळला जातो आणि पुरणामध्ये मिक्स होत राहतो. तर आता आपण याला हलवून घेत आहेत. हे हलवत असताना आपल्याला थोडं पण इकडं तिकडं लक्ष जर गेलं तर पुरण चिकटण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला सतत हलवत राहायचे. गूळ मिक्स व्हायला बघा, हलवत राहिलं तर गूळ चांगला मिक्स होत आहे आणि गूळ वितळला पण छान आहे. आता मिक्स झाला आहे. आता आपल्याला हे घट्ट होईपर्यंत हलवायचे. ह्याची कन्सिस्टन्सी जी आहे ना एकदम मोकळी सुटसुटीत पण पुरण बनतं हे आणि घट्ट पण बनतं, पण चिकट पण अजिबात राहत नाही ह्या पुरणाला. तुम्ही एकदा ह्या पद्धतीने नक्की बनवून पहा. तुम्हाला पुरणपोळीच्या चवीमध्ये पण नक्कीच फरक जाणवेल आणि पुरणामध्ये पण नक्कीच फरक जाणवेल. तर आता आपलं पुरण होत आले. आणखीन तरी 5 मिनिट लागतील हे पूर्णपणे घट्ट व्हायला. साधारणतः 15 मिनिट लागतात हे पुरण चांगलं परफेक्ट बनायला. पण याला सतत हलवतच राहावं लागते, नाहीतर आपण दुसरीकडे लक्ष गेलं की बरोबर हे खाली चिकटलं जातं आणि मग करपलं जातं. आणि हे कढईला अजिबात जास्त चिकटत नाही आपण खाली अगोदर तूप घातल्यामुळं. तर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया नक्की द्या. आता हे पुरणाची कन्सिस्टन्सी दिसत आहे तुम्हाला बघा. आणखीन पुरण बनायला 2-3 मिनिट लागतील. तर आपल्याला हे सतत हलवतच राहायचं. ते जोपर्यंत हाताला चिकटत नाही तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचे. आणि आता पुरण आपलं तयार होत आले. तुम्ही पण नक्की या पद्धतीने पुरण बनवून पहा. आपलं तयार झालेलं पुरण हाताला अजिबात चिकटत नाही आणि या पुरणाची पोळी तुम्ही सहजरित्या बनवू शकता. अगदी नवीन शिकणाऱ्या मुली असतील तरीसुद्धा तुम्ही या पद्धतीने पुरणपोळी सहजरित्या बनवू शकता. तर आता आपलं जवळपास पुरण तयार झालेलं आहे
आणखीन पाहिजे तसं घट्ट नाही झालं बघा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपलं पुरण तयार झालेलं आहे. आपण सर्वात शेवटी त्याच्यामध्ये विलायची पावडर मी साखरेसोबत मिक्सरमध्ये काढून घेतलेली होती आणि थोडी सुंठ पण टाकली होती त्याच्यामध्ये. तर सुंठ आणि विलायची पावडर मी सर्वात शेवटी घातलेली. आता आपलं पुरण हे परफेक्टली तयार झालेले. आता आपण याला एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. तर आता मी हे भांड्यात काढून घेतले का. आपल्या बघा कढईला अजिबात पुरण चिकटलेलं नाही आणि हाताला बघा बिलकुलच चिकटत नाही हे पुरण. एकदम सुटसुटीत आणि मोकळं मोकळं वाटते आणि याची पोळी पण लाटायला अजिबात त्रास होत नाही किंवा पोळी फुटल्या जात नाही किंवा पोळीच्या बाहेर निघत नाही. तर आता माझी पोळी लाटून झालेली. तर आता आपण पोळी भाजून घेत आहे. बघा आपली पोळी तशी परफेक्ट बनली आणि अजिबात फुटलेली नाही ती कुठंच. तर पीठ पण तुम्ही थोडंसं 2 तास पुरणपोळीचं पीठ पण भिजवताना तुम्हाला 2 तास अगोदर भिजवून ठेवायचे. पोळी अजिबात फुटत नाही. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.